झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मनावर दगड ठेवून नाही म्हटले मी आजींना। मला खूप जड गेलं त्यांना नाही म्हणणं, पण करावं लागलं। करावं लागलं म्हणजे मला नाही कळलं। मला जेव्हा बाबांनी सांगितलं की आजी न्यायला येतात घरी, हे ऐकून काय करायचं काय मला काही सुचतच नव्हतं। बाबांनी मला सगळं लॉजिकली समजावून सांगितलं, तेव्हा मला पटलं आणि बाबांनी जसं सांगितलं मी तशीच वागले। घेऊन आली बघ सुनबाईला, ते बघ। मास्तरींबाई खरंच आल्या का काय? नाही आल्या तर मला आनंदच होईल। मनापासून वाट बघते मी या दिवसाची। पण जेवढं मी मास्तरींबाईसनी ओळखतो त्यावरून असं वाटतंय की आजीला कसं नाही म्हणावं हा प्रश्न त्यासनी पडलेला असणार नक्की। आणि त्याच टेन्शनमध्ये त्या यायला तयार झाल्या असतील का काय? बापरे, अक्षरा खरंच आली का काय? नाही, अक्षरा असं काही करणार नाही। मला शब्द दिलाय तिनं तर तो शब्द ती पाळेल। अक्षरा घरी आली तर माझ्या इतका आनंद कोणालाच होणार नाही, पण ती तिच्या अटींवर आली पाहिजे। तिच्या सगळ्या मागण्या भुवनेश्वरीकडून पूर्ण करून मगच ती आली पाहिजे। शेवटी आम्हाला पाहिजे होतं तेच झालं। आमच्या आईवर विश्वास होताच। ती सुनबाईंना घेऊन येणार म्हणजे येणार। सुनबाई घरला परत आलाय सा। आता आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा झालाय। आता आमचं लग्न होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। दादाजी आण त्या आरतीचं ताट आमच्याकडे। ए बँड वाल्यानो, बँड वाजवा। आत्ते, काय झालं? नाही आली, काय म्हणली? नाही आली। बाबांनी तुला समजून सांगितलं म्हणजे मला नीट कळलं नाही काय ते। बाबा मी तुम्हाला म्हटलं ना, मला फोन आला होता बाबांचा। बरं मग? मी बाबांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आजी तुला न्यायला घरी येते। त्यांनी कितीही कन्व्हिन्स केलं तरी घरी परत येऊ नकोस। काय काय चाललंय मला काही कळतच नाहीये। हो ना, मलाही काही कळत नाहीये। अक्षय नक्की चाललंय काय हे? आधी त्यांच्याचकडून डिवोर्सची नोटीस येते आणि मग त्यांच्याचकडनं तुला न्यायला माणसं पाठवली जातात। आधी दुर्गेश्वरी मॅडम आल्या, मग आजी आल्या। म्हणजे काय चाललंय काय हे? चारुहास दादांनाही तू घरी यायला हवीयेस म्हणून ते तुला न्यायला घरी आले होते ना आपल्या। मग आता ते तुला म्हणतात की घरी येऊ नकोस। अगं नक्की काय त्यांच्या मनात? त्यांचं एक का ठरत नाहीये? आधी एक नंतर दुसरं। अक्षर काय चाललंय ग हे सगळं? शिवाय तू ते अटी वगैरे ते काय सांगितलं होतंस ना, त्याच्यावरही माझा अजिबात विश्वास नाही अक्षरा। म्हणजे असं काही होऊ शकतं असं मला वाटत सुद्धा नाहीये। हे बघ, तेव्हाच तुला सांगितलं होतं तू त्यांच्या भरोशावर राहू नकोस। आता हेच बघ ना, जो माणूस तुला इथे घरी न्यायला आला तोच माणूस तुला आत्ता सांगतो की तू आत्ता घरी येऊ नकोस म्हणून। याचा काय अर्थ घ्यायचा अक्षरा? बाबा त्यांनी मला जे काही सांगितलं त्यामागे एक कारण आहे। कसलं कारण? मला बाबा म्हटले की तू आता इमोशनल होऊन घरी येऊ नकोस। जर तसं केलंस तर तुला तुझं म्हणणं मांडायला नंतर संधीच मिळणार नाही। बाबा कसं आहे, भुवनेश्वरी मॅडमना आता लग्न करायचंय बाबांशी। काही करून लग्न करायचंय आणि त्यासाठी त्या वाटेल ते करायला तयार आहे। बघा ना, त्यांनी दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं मला घरी परत न्यायला। जेव्हा मी त्यांचं ऐकलं नाही तेव्हा त्यांनी आज आजींना पाठवलं, कारण त्यांना माहीत होतं मी आजींना नाही म्हणू शकणार नाही। म्हणून मला बाबांनी सांगितलं की तू मन घट्ट कर आणि आजींना नाही म्हण।
आणि तुझ्या शाळेबद्दलच्या, विद्यार्थ्यांबद्दलच्या आणि एकूण माझ्या आणि अधिपतींच्या संसाराबद्दल ज्या काही मागण्या आहेत त्या स्पष्टपणे मांड. आणि जर त्या पूर्ण होत असतील तरच घरी ये. आणि ते म्हटले की फक्त तोंडी नाही, त्यांच्याकडून कायदेशीररित्या लिहून घे असं मला सांगितलं बाबांनी. मला हे पटलं सगळं म्हणून मी आजींना नाही सांगितलं. खरं तर त्यांना दुखवायचं माझं मन होत नव्हतं. खूप खूप अवघड गेलं माझ्यासाठी. पण माझं आणि बाबांचं ठरलं होतं की आज काहीही झालं तरी घरी परत जायचं नाही. म्हणून मी आजींबरोबर परत नाही गेले. आणि शिवाय ओंकार भाऊजींकडून पण मला तोच निरोप मिळाला. तेव्हा माझं मत अजूनच ठाम झालं. काय अधिपतींचा कसला निरोप आला तुला? अगं त्यांनी मला सेम गोष्ट करायला सांगितली. अधिपतींनी तुला निरोप का पाठवला? ते स्वतः तुला बोलू शकतात ना या गोष्टी. मग काय तर. आणि त्यांनी तुला हे असं करायला सांगितलं हे मला काय पटत नाही अक्षरा. कारण ते भुवनेश्वरी मॅडम सांगतील तसंच करतात ना नेहमी. पण बाबा त्यांना भुवनेश्वरी मॅडमना दुखवायचं नव्हतं म्हणून ते म्हटले की मास्तरीणबाईंना ही गोष्ट मी नाही सांगू शकत. मग ओंकार भाऊजीच म्हटले की मी देतो तुमचा निरोप. म्हणून ओंकार भाऊजींनी सांगितलं. आणि कसं आहे बाबा, त्यांचा निरोप, त्यांचा मुद्दा माझ्यापर्यंत पोहोचणं एवढाच मुद्दा होता. आणि तो पोहोचला. आणि त्यांनी सांगितलं तसं मी केलं. आणि बाबा, ज्या अर्थी अधिपती आणि बाबा दोघंही मला एकच गोष्ट करायला सांगतात त्या अर्थी काहीतरी तथ्य असेल ना त्यात. मी असा विचार केला म्हणून हा निर्णय घेतला. मला आजींना दुखवायचंही नव्हतं आणि प्रॅक्टिकली निर्णय घ्यायचा होता. म्हणून मी आजींना म्हटलं की मी आज नाही येऊ शकत तुमच्याबरोबर. तू हे सगळं कसं केलंस, का केलंस, कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे मी तुला काहीही विचारत बसणार नाही. तुला जे योग्य वाटलं ना ते तू केलंस. पण तू जो निर्णय घेतलास ना तो मला पटला आहे. काही गरज नाही त्यांच्या घरी जायची. अगं प्रश्नच येत नाही परत त्या घरी जायचं. नाही बाबा, आज मी असं वागले कारण त्यामागे हे कारण होतं. मला बाबांनी सांगितलं होतं. पण मला कधी ना कधीतरी परत जावंच लागेल ना. माझं घर आहे ते. असं फक्त तुला वाटतं, त्यांना नाही ना वाटत. नोटीस पाठवलीच ना त्यांनी घटस्फोटाची. पण मी तुम्हाला सांगितलं ना बाबा, ती नोटीस अधिपतींनी नाही पाठवली आहे, भुवनेश्वरी मॅडमनी पाठवली आहे. अधिपतींचा काहीच संबंध नाही आहे त्याच्याशी. नेमकं काय झालंय ते मी नक्की शोधून काढेन बाबा. फक्त आता मी आणि बाबांनी जसं ठरवलंय तसंच वागेल. तुम्ही चिडचिड नका करू बाबा, होईल सगळं ठीक. हे बघ बाळा, मी तुला 10 दिवसांचा वेळ दिला होता. या 10 दिवसात तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. पण जर या 10 दिवसात जर काही घडलं नाही ना तर मात्र मी तुझं काहीही ऐकणार नाही. मग मला जे योग्य वाटेल ना तेच मी करेन. आणि ते तुला मान्य करावं लागेल. मान्य. आणि नाही होणार असं. सगळं ठीक होईल. मी लवकरात लवकर माझ्या घरी जाईन परत. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज